ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी कोणत्याही भजनाचा अर्थ घेऊन न येता परमपूज्याईंचा बोध, त्याचा डोस, त्याची मात्रा घेऊन आली आहे. आणि महिन्यात परमपूज्याईंचा बोध घेऊन येणं पण महत्वाचं आहे. कारण आपण सगळेजण दररोज किंवा रेग्युलरली डेली बेसिसवर जे काही प्रॉब्लेम्स फेस करत असतो, जी काही संकट आपल्यावर आलेली असतात आणि त्या संकटांना धैर्याने सामना करण्याची ताकद, फेस करण्याची ताकद हा गुरुबोधानेच येते. आणि म्हणून महिन्यातनं एकदा आपण गुरुबोधाचा डोस पण घेऊन येण्याचं करणारच आहोत. आणि बाकी तर शनिवार अभंगांचे अर्थ तर आपण जसा अभ्यास होतोय तसे बघतच राहणार आहोत. आजचा विषय असणार आहे की नामाचं सामर्थ्य काय आहे आणि भजनाचा अभ्यास आपल्याला सगळ्यांना देण्यामागचं, भजन ही उपासना देण्यामागचं कारण काय आणि तो उद्देश जो समजून घेऊन भजन करेल त्याला अपरिमित म्हणजे 100% फळ मिळतं. आणि आपल्याला अजून 100% फळ मिळत नाहीये, कारण आपण त्या भजनाचा उद्देश समजून भजन करत नाही आहोत. आणि म्हणून ते गुपित काय आहे, ते परमपूज्याईंनी काय सांगितलंय, आपल्याला भजनाचा ह्यापुढे 100% फायदा, त्याचं फळ मिळण्यासाठी म्हणूनचा आज हा व्हिडिओ असणार आहे. आता नामाचं सामर्थ्य वर्णन आपण आज करणार आहोत, पण ते नाम फार सोपं नाहीये. जेवढं वाटतं तेवढं ते सोपं नाहीये. सध्या ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुपचा जो आपण अभ्यास ग्रुप केलेला आहे, त्याच्यावर सुद्धा नामाचं महात्म्य, नामस्मरणाचा डिटेल अभ्यास चालू आहे. त्यामध्ये 3.5 कोटी नामाचा महिमा, प्रत्येक कोटीमध्ये कसं काय नाम घेतलं जातं आणि नाम कुठवर आपल्या अंतरंगात किती खोल गेलं पाहिजे ते जाण्यासाठी नक्की काय करता येईल, ह्याचा सखोल अभ्यास. तुम्ही म्हणाल कशाला पाहिजे हा अभ्यास, तर त्याचं उत्तर सुद्धा परमपूज्याईंनीच दिलेलं आहे की भगवंताच्या प्राप्ती करता खास प्रयत्न, विशेष प्रयत्न पाहिजेत. आणि ते विशेष प्रयत्न म्हणजे अभ्यास आहे. याचा अर्थ ज्याला अभ्यासाची आवड आहे त्याला परमार्थात भगवंताची प्राप्ती करणं सुद्धा सोपं आहे, ही गुड न्यूज. आणि ज्याला व्यवहारात सुद्धा अभ्यासाचा कंटाळा आहे, त्याचं परमार्थात तर अजूनच कठीण. तुम्हाला जर कोणाला त्या अभ्यासाच्या ग्रुपवर ऍड व्हायचं असेल आणि भगवंताची प्राप्ती करण्याचे मार्ग, त्याचे उपाय, त्याचे गुपित समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं नाव, कुठे राहता आणि तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा असा मेसेज करा. माझा व्हॉट्सअप नंबर 9881151016. पण ज्यांना अभ्यासाचा कंटाळा आहे, ज्यांना भगवंताच्या प्राप्तीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये, त्यांना मात्र त्या ग्रुपचं काहीही काम नाहीये किंवा तो ग्रुप त्यांना काही फायद्याचा ठरणार नाही. आता नामाचं सामर्थ्य बघणार आहोत, पण त्याआधी ऑनलाईन अभ्यासाच्या ग्रुपवर एक कॉमन प्रश्न येतोय, तो म्हणजे की जाता येता उठता बसता घेतलेलं नाम 3.5 कोटीच्या काउंटमध्ये गणलं जाणार, ते धरणार आहेत का? तर त्याचं उत्तर परमपूज्याईंनी शनिवार प्रातस्मरणाच्या भजनात देऊन ठेवलंय. तुम रहो किसी ठाम, करो कोई साभी काम, परभजो आठो याम राम राम. आठो याम म्हणजे 24 तास, दिवसातले 8 प्रहर, जाता येता उठता बसता झोपता निसता आपल्याला नाम घ्यायचंय. कोणत्याही अपवित्र ठिकाणी, तुकाराम महाराजांचीच गोष्ट आहे, शौचाच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या तोंडून विठ्ठल विठ्ठल, कारण जी बनावर झालेली आहे, त्यांची जिव्हा अनावर झालेली असल्यामुळे तिथेही नाम घेतलं. त्या नामाला कुठलंही बंधन नाहीये. परमपूज्याई फार गोड सांगतात. त्यावेळेला लोकांची शेतं असायची आणि शेतात गेलात, आता सध्या आपण ट्रॅव्हलिंग मध्ये ऑफिसला जाताना असेल, घरकाम करताना असेल, परमपूज्याई नेहमी म्हणायच्या की लोक येऊन सांगतात तेव्हा सुद्धा सांगायचे, आता तर हेक्टिक शेड्यूल आहे, आता तर काही प्रश्नच नाही, किंवा भजनाला यायला तसं आम्हाला वेळ नाही, नाम घ्यायला वेळ नाही, नाही तर आम्ही आलो असतो सकाळच्या भजनाला. त्याच्यावर संत आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन देतात, कारण आपल्याकडनं जास्तीत जास्त नाम घडावं अशी त्यांची इच्छा असते. आणि त्याचं सोल्युशन म्हणजे परमपूज्याई म्हणतात की शेतात गेलात तरी सुद्धा, ट्रॅव्हलिंग मध्ये असताना, ऑफिसला जाताना, घरकाम करताना, परमपूज्याई किती गोड सांगतात, भाजीला फोडणी घालताना, चपात्या करताना, भाकरी बडवताना तुम्ही ओम नमः शिवाय म्हटलं पाहिजे. ते ओम नमः शिवाय म्हटलं की काम कधी झालं, कसं झालं, त्याचे श्रम जाणवत नाहीत. अजून एक गोड गोष्ट परमपूज्याईंनी सांगितली की शेतात गेल्यावर नांगरत असताना सुद्धा जर नाम घेतलं तर त्या बैलांनाही श्रम नाही म्हणाल्या आणि आपल्यालाही श्रम नाही. मला
की इतकं गोड वाटलं आहे की बैलांच्यावर सुद्धा आपण घेतलेल्या नामाचा परिणाम होणार आहे. मग आपण नाम का नाही बरं घ्यायचं? देवाचं नाम इतकं गोड आणि सर्वश्रेष्ठ आहे आणि ते इतकं सोपं साधन आहे. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्याला सांगतात, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, नामा परते साधन नाही रे अन्यथा, वायाणिक पंथा जाशील झळी. संत परोपरीने आपल्याला नामाचं सामर्थ्य सांगायचा प्रयत्न करतात. परमपूज्यई म्हणतात 24 तास जो नाम घेतो त्याला एवढे मोठे फायदे आहेत. कोणते फायदे? एक म्हणजे संसारातलं दुःख औषधाला सुद्धा उरत नाही. दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक कामात यश मिळतं आणि तिसरा फायदा म्हणजे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन, चिंता करण्याचं कारणच उरत नाही. परंतु आपल्याला घेतलेल्या नामाचं, केलेल्या उपासनेचं 100% फळ का मिळत नाही याचंही कारण परमपूज्याईंनी सांगून ठेवलं. परमपूज्याई म्हणतात, तुम्ही भजनाला येता, नाम घेता, मंदिरात येऊन आणि बाहेर जाऊन वाटेल तसं वागता. मग यथा सांग ते कर्म काही घडेना, घडे पुण्य ते सर्व गाठी पडेना, अशी आपली अवस्था आहे. सडेतोडपणे परमपूज्याई त्याचं सुद्धा कारण आपल्याला सांगत आहेत आणि आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. माझ्यासारखा परफेक्ट कोणी नाही, माझं काही चुकत नाही, ह्या भ्रमात आपल्याला केलेल्या उपासनेचं फळ मिळत नाही. आता भजन म्हणजे स्मरण. आपल्याला सतत देवाचं स्मरण राहावं ह्यासाठी ह्यासाठी आपल्याला भजनाचा अभ्यास दिलेला आहे. 24 तास देवाचं स्मरण राहण्यासाठी म्हणून आपल्याला भजन म्हणजे स्मरण करायला सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला वाटतं तेवढं स्मरण किंवा नामस्मरण सोपं नाहीये, ते फार फार अवघड आहे. हे आपण ऑनलाईन अभ्यासात शिवाजी महाराज आणि श्री समर्थांच्या गोष्टीवरनं बघितलेलं आहे. तशीच आता प्रवचनातली एक गोष्ट आपण बघणार आहोत, एक प्रसंग बघणार आहोत. परमपूज्याई म्हणतात की नाम फार सोपं आहे, पण ते मुखातनं 24 तास येणं, संकटाच्या वेळेला येणं हे फार अवघड गोष्ट आहे. हरिमंदिरात एक बंधू किंवा एक मुलगा तरुण 18-20 वर्षापासून येत होता आणि परमपूज्य आई जे काय सांगतील ते सगळा नेम तो भारंभार नेम करत असे. जपजाप्य, दररोज भजनाला येणं, गुरु आज्ञा पालन म्हणजे नेमात उपासना करणं. परंतु आपल्यासारखंच त्याचं आपण भजन देहानी करतो, मेकॅनिकली करतो, पण मनापासून करत नाही. आपलं तिथे लक्ष नसतं, आपलं मन दिल्लीला जाऊन फिरून येतं. आपण करायचं म्हणून करतो. भजनाला जाऊन आलो, आता घरी गेल्यापासून उद्या 4:30 वाजेपर्यंत त्या पिशवीला हात लावत नाही. पाट्या टाकल्यासारखं आजचा नेम झाला ह्या ऍटिट्यूड मध्येच आपल्यासारखाच ते बंधू सुद्धा उपासना करत, जरी वारंवार जपजाप्य नामस्मरण भजन करत होते तरी आपल्यासारखंच होतं त्यांचं सुद्धा. आणि झालं असं की ते ऑफिस सुटून घरी जात असताना गाडी पकडायला हायवे वरून जात होते आणि निर्जन स्थानी संध्याकाळचे 7:30 वाजले होते आणि निर्जन स्थानी गेल्यावर एका माणसाने, एका इस्मानी त्यांना अडवलं आणि तुझ्याकडे काय आहे ते काढ असं सांगितलं. मग जवळ 20 रुपये पाकिटात होते, ते काढून दिले. त्या काळात 20 रुपये असून सुद्धा तो माणूस किंवा तो गुंड म्हणाला की हे काय तुझ्याकडे फक्त 20 रुपये, अजून काही सामान आहे का म्हणून बघू लागला तर हातात घड्याळ दिसलं. मग घड्याळ सुद्धा घेतलं काढून आणि आजूबाजूला लपलेले अजून त्याचे 5-6 मित्र गुंड आले आणि याची झडती घेऊ लागले की 20 रुपये कसे कुठे लपवले असतील, या खिशात त्या खिशात. बघता बघता काय झालं की ह्या बंधूंनी आपल्या हातातली अंगठी लपवण्याचा प्रयत्न केला तर तो त्या गुंडांना दिसला आणि त्यांनी ती अंगठी सुद्धा काढून घेतली. आता परमपूज्य इथे गंमत काय सांगतायत की संकटात सुद्धा देवाचं नाम तोंडात आलं नाही, अहर्निश इतके वर्ष 18-20 वर्ष भजन करून सुद्धा. म्हणजे वर्षानुवर्ष त्या भजनाकडे लक्ष न देता केलेलं किंवा भजनाचा उद्देश लक्षात घेऊन न केलेलं भजन संकटात कामी येत नाही. मग त्या बंधूंचं लक्ष कुठे राहिलं, त्यांच्या मनात कोणते विचार चालू होते की आपल्या हातातली अंगठी कशी लपवायची, त्यांच्यापासून आपली सुटका कशी करून घ्यायची, आपला जीव धोक्यात तर नाही ना, त्यांच्यापासून कशी सोडवणूक करून आपण सुखरूपपणे घरी पोचायचं. ह्या सगळ्या विचारात परमपूज्यई म्हणाल्या की इतके वर्ष हरी मंदिरात येऊन एवढा उपासना जप करून सुद्धा संकट समयी देवाचं नाम मुखात आलं नाही.
ह्याच्यावरनं आपल्याला बोध काय केला ते कान देऊ नका. परमपूज्याई अगदी कॉन्फिडंटली आणि विश्वासाने आपल्याला सांगतायत, हे जर झालं असं की ती अंगठी वगैरे काढून घेतली आणि आता सगळी झडती झाली, अजून काही माल नाही म्हणल्यावर त्याला सोडलं आणि त्या 20 रुपयातले 5 रुपये त्याला घरी जाण्यासाठी घर खर्चाला म्हणून त्या गुंडांनी दिले. परमपूज्याई म्हणाल्या की 18 ते 20 वर्षाच्या भजनाच्या नेमाने कृष्णाला दया आली आणि त्यांनी घर खर्चाला म्हणून 5 रुपये त्या गुंडांनी त्याला दिले आणि सुखरूपपणे ते बंधू घरी पोचले. पण ह्यामध्ये परमपूज्याईंनी अजून सांगितलंय की जर त्या क्षणी त्या बंधूंच्या तोंडात ओम नमः शिवाय आलं असतं, देवाचं नाम आलं असतं, देवाची आठवण झाली असती, आई म्हणतात फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जर म्हणत गेले असते तर सर्वांच्या आतमध्ये तो अंतर्यामी आहे, तसाच त्या गुंडांच्या पण आतमध्ये आहे आणि त्या गुंडांचा कठोरपणा नाहीसा करण्याचं काम कृष्णाने केलं असतं आणि 20 रुपये सगळेच वाचले असते, अंगठी वाचली असती, घड्याळ वाचलं असतं. म्हणजे यथासांग ते कर्म काही घडेना, घडे पुण्य ते सर्व गाठी पडेना. भजनाचा उद्देश जाणून आपल्याकडनं भजन झालं तर 24 तास नाम मुखात येईल आणि 24 तास नाम मुखात आल्यावर आपल्या संसारात दुःख राहणार नाही आणि आपण कायमचे सुख समाधानी होऊ. आणि म्हणून संत सांगतायत, तू भज रे तू भज रे भज रे भज रे मानवा या रघुवीरा. परमपूज्याई विचारतात, नाम सोपं आहे पण आलं का मुखात वेळेला, आणि म्हणून तू भज रे भज रे. भज म्हणजे भजणे आणि भजन म्हणजे स्मरण. आई म्हणतात की 1.5 तास भजन करायला सांगण्यामागचं कारण, शाळेत ऍडमिशन छोट्या सिनियर केजी ज्युनियर केजी मध्ये घेतल्यावर आ ई काढून घेतात पाटीवर आणि मग मोठी अक्षरं, मग रनिंग लिपी जशी शिकवतात तसं 1.5 तास रोज भजन केल्यावर परत उद्या त्याच वेळेला देवाचं नाव घ्यायचं आहे ह्याची आठवण आपल्याला होईल आणि हळूहळू 24 तास ती आठवण वाढत जाऊन 24 तास नाम घ्यायचं ही आपल्याला सतत आठवण राहील आणि ह्यासाठी अभ्यास म्हणजे भजन आहे असं परमपूज्याई सांगतात. ज्या वेळेला 24 तास आठवण राहील तेव्हा भजनाचं कार्य, तेव्हा उपासनेचं काम संपलं असं सुद्धा परमपूज्याई सांगतात. या व्हिडिओचं या गोष्टीवरनं आपण मॉरल घेणार आहोत की जर 24 तास आपल्याकडनं नाम घेतलं गेलं तर तिथे दुःख औषधाला सुद्धा नाही. दुःख में हर कोई भजे, सुख में भजे ना कोय, अगर सुख में हर कोई भजे तो दुःख कहासे होय. हा पटवून देण्यासाठी ही गोष्ट प्रवचनात त्या बंधूंना नावं ठेवून नाही, आपण पण आपली पण तशीच अवस्था आहे. आपण त्या बंधू म्हणून तर मी नाव सांगितलं नाही त्या बंधूंचं, आपण सगळे त्या बंधूंच्या जागी असतो तर आपली हीच गत झाली असती. दुसरं मॉरल आहे की स्मरण राहावं म्हणून 24 तास स्मरण राहावं म्हणून भजनाचा उद्देश समजून घेऊन जर आपल्याकडनं भजन घडलं तरच त्या भजनाचं फळ मिळेल आणि देवाचं स्मरण राहण्यासाठी त्याचा फायदा होईल. तिसरं मॉरल आहे आणि म्हणून परमार्थ निकेतनचा अभ्यास, गुरूंचा बोध, भजनाचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि चौथं आणि शेवटचं मॉरल आहे, परमपूज्य आईनी अतिशय खंत दुःखाने सांगितलं की म्हणजे निराश होऊन की दुःखाच्या वेळेला सर्वात शेवटची आठवण ही परमेश्वराची होते. मग पहिले बाहेरचे उपाय केले जातात, मंत्रतंत्राचे उपाय केले जातात, कोणाची राजकारणात ओळख असली, वरपर्यंत पोलिसात ओळख असली ती उपाय केले जातात, बरं नसेल तर सगळे डॉक्टरी उपाय केले जातात, ते थकल्यावर मांत्रिकाकडे गेलं जातं, ज्योतिषाकडे जाणं होतं, पूजा अर्चा होतात, नागनारायण बळी होतात आणि सर्वात शेवट हे सगळं करून थकल्यावर जर उपाय फायदा झाला नाही तर शेवटचं स्मरण हे देवाचं होतं. आणि परमपूज्य आई किंवा संतांचं हेच ऑब्जेक्शन आहे, जर आपल्याला प्रथम प्रायोरिटीनी देवाचं स्मरण झालं म्हणजे सुखमे हर कोई भजे असं झालं तर आपल्याला दुःखच पदरी येणार नाही आणि त्या जी उपासना घडेल त्याचं 100% फळ मिळायला फायदा होईल. आणि म्हणून संत अगदी कळवळून सांगतायत, तू भज रे भज रे भज रे मानवा या रघुवीरा. असा सतत अभ्यास करत राहूया.
भजनाचा नेम करत राहूया आणि त्यानेच आज नाही उद्या 24 तास स्मरण जर घडलं तर दुःख औषधाला सुद्धा राहणार नाही. धन्यवाद.